नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर होळी उभी केल्यानंतर पहिलीच मानाची पालखी येऊन गेली आमच्याकडून आणि आज पुन्हा एकदा पालखी येणार आहे. यावेळी खूपच मजा असणार आहे. सकाळी 9 वाजताच पालखी वाडीत आली आहे आणि आमच्याकडे निवेद्याला पालखी येणार आहे. त्यामुळे दुपारपर्यंत जेवणापर्यंत जेवढी पण घरं होतील तर तेवढ्या घरांमध्ये पालखी जाऊन येईल आणि दुपारी निवेद्याला आपल्याकडे येईल. तर त्यामुळे सगळी तयारी चालूच आहे, जेवणाची पण आणि पूजेची वगैरे सगळी. ते तुम्हाला सगळं दाखवते. तर मस्त अशी रांगोळी काढून झाली आहे आणि या साईडला हे निशाणासाठी हार वळून झाले. इकडे यावेळी पालखी वरती बसल, त्यामुळे वरती असं अंतरून ठेवलेलं आहे. रांगोळी वगैरे काढून पालखीसाठी हार इथं वळून ठेवलेला आहे. बाकीची तयारी दाखवते तुम्हाला. आतमध्ये सगळे ओटीची वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली आहे, निवेद वगैरे प्रसादी. तर या साईडला तर चैतो इथं माझ्यासोबत आणि आता पण तुम्हाला दाखवते जेवण कितपत तयारी झाली आहे ती. चल जाऊया. ऊन लागूच लागल्या. वरच्या घरात पालखी आहे, थोड्याच वेळात आपल्याकडे पण येईल. तर इथं सकाळी जेवण बनवलं आणि सगळ्या महिला मंडळ सगळे बनवत होते. याच्यात काय जे तू दाखव बघू तरी. आज जरासा साईडला कर द्या वरचं ताट. पाणी आहे. बाकीचं जेवण इथं आहे. ह्याच्यामध्ये भात आहे. काय फोडतं जे तू? गोडी डाळ आणि त्याच्यात कडपात काय आहे, भाजी आहे वाटाण्याची. आणि तिकडे बघू, हां तिखट डाळ आणि मस्त भात असं पेरून ठेवलेलं आहे थंड होसाठी. त्याच्यात कोबीची भाजी, लोणचा, सगळं सामान वगैरे हाय. हां हे काय आत्ते पण आहे, मस्त तयार होत आहे. होय काय, प्रसादी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. हे बघा मस्त. आणि इकडे ही ओटीची सगळी तयारी आहे इथं. आणि हे पूजेचं सामान सगळं. तर आता पालखी येते आमच्याकडे.
वगैरे झाले, प्रसादी वाटून झाली. आता नैवेद्य दाखवणार आहेत. तर जेवण वगैरे करणार आधी, नंतर जेवण केल्याच्या नंतर पालखी नाचवणार. तर पहिली पंगत इकडे बसली आहे, ती सगळं वाढत आहेत आणि तिकडे पण मोठ्या खळ्यात पण पंगत बसली आहेत. आता दुसरी पंगत इकडे या खळ्यात बसणार आहे आणि सगळे काय बसलेत या साईडला. जेवण वगैरे होईपर्यंत बायका ओट्या वगैरे भरून घेतात. एक जण 2-3 तरी ओट्या भरतात, त्यामुळे लगेच होत आहे. तरी नाही तर टाईमच भेटत नाही आम्हाला. किती लाईन लागली आहे बघा इकडे. तर इकडे सगळे वाढपी आहे. तू काय वाटतं रे? तू पत्रावले वाटतं. आणि काका मिरची वाटतं. मिरची वाटतं सुरतवर मिरचीवाला आला निघून. पण काय वाटतं तू? भाजी वाटाण्याची कोबीची झाला. हे काय सगळे जेवायला बसले. भाजीवाला तू काय वाटतं रे? असं करतच असतो. लाडूवाला बुंदीचा लाडूवाला जेवण कसं आहे? मस्त आहे ना? चला तर आता आपण जेवायला बसलोय. या साईडला चैतू आहे. तर इकडे ताटात भात, डाळ, वाटाणे बटाट्याची भाजी, लोणचा, लाडू, मीठ आणि कोबीची भाजी आणि पापड वगैरे सगळं काय हाय. तर आता काय माहिती येईपर्यंत आमचं जेवण होईल. चला पटकन जेवण घेऊया, भूक लई लागली आहे. तर आता आमचं जेवण खाऊन मस्त झालं आहे. या साईडला खेळे पण आहेत, मस्त विश्रांती करतात आणि तिकडे पण अर्धे खेळे आहेत, ते पण विश्रांती करतात आता. आणि थोड्याच वेळात जत वगैरे म्हणतील आणि पालखी वगैरे नाचवतील. खूप मजा असते, ती नंतर तुम्हाला दाखवते.
छोट्या मुलांची कारले घेतले जाते. या साईडला जे साड्या वगैरे आहेत, हे नारळ वगैरे आतमध्ये आणि गुळाची ढेप वगैरे हे सगळे नवसाचे आहेत. हे बघा सुवास आहे.
आता मी पालखीसोबत खाली वाडीत आलोय. पूजा वगैरे चालू आहे. थम्सअप नाही घेते आणि स्प्राईट वाटतायत. तर आता आपण चाललोय मांडावर पालखी सोबत. इकडे चेकू पण आहे. चला जाऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे पालखी मांडावर आणलेलं आणि असा हा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता आपण. बाय. काय तू